नमस्कार सगळ्यांना. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत, जो खूप जणांच्या मनात आहे, पण शब्दात फार कमी जण मांडू शकतात. आपण रोज घर आवरतो, कपाट आवरतो, स्वयंपाकघर आवरतो, नको असलेलं सामान काढून टाकतो. पण आपलं मन कधी आवरतो का? कधी थांबून स्वतःला विचारतो का, मी आतून कशी आहे? मी आतून कसा आहे? खूप वेळा असं होतं. सगळं व्यवस्थित असतं. घर आहे, कुटुंब आहे, काम आहे, पण तरीही मन जड असतं. आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे, ज्यांना कारण नसतानाही थकवा जाणवतो. ज्यांना शांत बसलं तरी मन शांत राहत नाही. आज आपण बोलणार आहोत इमोशनल डिक्लटरिंग बद्दल. म्हणजेच मनात साठलेलं ओझं हलकं कसं करायचं त्याबद्दल. चला तर बघूया इमोशनल क्लटर म्हणजे काय. जसं घरात नको असलेलं सामान जागा अडवून बसतं, तसंच आपल्या मनातही काही भावना जागा अडवून बसलेल्या असतात. त्यालाच म्हणतात इमोशनल क्लटर. यामध्ये काय काय असतं बरं? जुनं दुःख, जे आपण विसरल्यासारखं करतो, पण विसरलेलो नसतो. तसंच न बोललेला राग, अपराधीपणा, मी असं का केलं? त्यावेळी मी अशी का वागले? किंवा अपेक्षा लोकांकडून, स्वतःकडून आणि सततचं कंपॅरिझन. म्हणजे ती माझ्यापेक्षा चांगली आहे, तिच्याकडे माझ्यापेक्षा चांगल्या गोष्टी आहेत किंवा इतर काही. या सगळ्या भावना आपण मनाच्या एका कोपऱ्यात साठवतो. आपण म्हणतो, आता याचा विचार नको करायला. पण सत्य हे असं आहे, की ज्या भावना आपण इग्नोर करतो, त्याच हळू-हळू आपली एनर्जी खातात. आता आपण जाणून घेऊया इमोशनल क्लटरची लक्षणं काय आहेत. खूप जण म्हणतात, की मला काहीच प्रॉब्लेम नाही, पण तरीही मी खुश नाही. हे इमोशनल क्लटरचं लक्षण असू शकतं. जसं की कारण नसताना चिडचिड होते, छोट्या-छोट्या गोष्टींचा राग येतो, लोकांपासून दूर जावंसं वाटतं किंवा सतत ओव्हर थिंकिंग केलं जातं किंवा स्वतःचाच राग येतो, स्वतःवरच राग येतो आणि थकल्यासारखं वाटतं. शरीराने नाही तर मनानेही. आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे स्वतःसाठी वेळ काढल्यावर गिल्टी फील होतं. जर हे तुम्हाला ओळखीचं वाटत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आपण इमोशनल क्लटर का साठवतो? आपण भावना का साठवतो? कारण आपल्याला शिकवलं जातं, जास्त विचार करू नकोस, स्ट्रॉंग बन, रडायचं नाही, लोक काय म्हणतील आणि हळू-हळू आपण शिकतो, की भावना कशा दाबायच्या. पण लक्षात ठेवा, भावना ह्या दाबल्या जात नाहीत, त्या साठवल्या जातात आणि एक दिवस त्या ओझं बनतात. आपण सगळ्यांसाठी अवेलेबल असतो, पण स्वतःसाठी मात्र बऱ्याचदा नसतो. चला, आता आपण बघूया इमोशनल डिक्लटरिंग हे का गरजेचं आहे. इमोशनल डिक्लटरिंग म्हणजे भावनांपासून पळ काढणं नाही, तर भावनांना समजून घेणं आणि ज्या भावना उपयोगी नाहीत, त्या प्रेमाने सोडून देणं. जेव्हा मन हलकं होतं, तेव्हा आपण निर्णय स्पष्ट घेऊ शकतो. नात्यांमध्ये आपल्या शांतता येते, नात्यांमध्ये सुधार होतो, स्वतःशीच मैत्री होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण स्वतःला माफ करायला शिकतो. आता आपण पाहूया इमोशनल डिक्लटरिंग कसं करायचं. पहिली स्टेप म्हणजे स्वतःला थांबवून विचारायचं. दररोज 5 ते 10 मिनिटं स्वतःला विचारायचं. आज मला नेमकं काय वाटतंय? माझा मूड हॅपी आहे, सॅड आहे, रागावलेली आहे मी किंवा कन्फ्यूज आहे. जे आहे ते स्वीकारायचं. भावना ह्या चुकीच्या नसतात. त्या फक्त मेसेज देतात. स्टेप नंबर 2 म्हणजे इमोशनल डंप म्हणजेच लिहिण्याची सवय लावायची. एक वही ठेवायची फक्त तुमच्यासाठीच. रोज 5 ते 10 मिनिटं जे मनात आहे ते लिहायचं. ते कोणी वाचणार नाही, कोणालाही ते वाचायला द्यायचं नाही किंवा दाखवायचंही नाही. हे फक्त आपल्या मनातील भावना या वहीमध्ये उतरवायच्या. आपलं मन साफ करण्यासाठी, आपलं मन हलकं करण्यासाठी आपल्याला हे करायचं. स्टेप नंबर 3 गिल्ट सोडायला शिकायचं. सतत स्वतःला दोष देणं थांबवायचं. स्वतःला सांगायचं, त्यावेळेस मी माझ्या ज्ञानानुसार, परिस्थितीनुसार जे शक्य होतं ते मी केलं आणि तो विषय तिथेच थांबवायचा किंवा तो विषय तिथेच सॉल्व्ह करायचा. सेल्फ फॉरगिव्हनेस हा इमोशनल डिक्लेटरिंगचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आपणही माणूस आहोत, आपल्याकडूनही चुका होऊ शकतात. म्हणून झालेल्या चुकीबद्दल स्वतःला माफ करायचं, ती चूक का आपल्याकडून घडली हे समजून घ्यायचं आणि इन फ्युचर भविष्यामध्ये ती चूक पुन्हा आपल्याकडून घडू नये
याची खबरदारी घ्यायची, याची काळजी घ्यायची. चौथी स्टेप म्हणजे बाउंड्रीज ठेवा. प्रत्येकाची जबाबदारी ही तुमची नाही. सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादामध्ये तुम्ही स्वतःला विसरता. कधी-कधी नाही म्हणणं म्हणजे स्वतःवर प्रेम असणं असंही असतं. म्हणून वेळोवेळी बाउंड्रीज सेट करा. निगेटिव्ह लोकं असतील, टॉक्सिक पीपल असतील, अनवॉन्टेड लोकं असतील, अनवॉन्टेड परिस्थिती असेल, तर त्या गोष्टीला नाही म्हणायला शिका. स्टेप नंबर 5 म्हणजे लेट गो क्वेश्चन्स. स्वतःला हे प्रश्न विचारा. हे माझ्या कंट्रोलमध्ये आहे का? हे धरून ठेवलं तर मला ह्यात काय मिळणार आहे? हे सोडलं तर मला कसं वाटेल? माझा काय फायदा होईल? माझ्यावर त्याचा काय परिणाम होईल? ज्या गोष्टींवर तुमचा कंट्रोल नाही, त्या सोडायला शिका. ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाहीत, त्यांच्याबद्दल जास्त विचार करणं सोडून द्या. या उलट ज्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत, ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकता आणि ज्या गोष्टी तुम्हालाच बदलणं गरजेचं आहे, त्या गोष्टींवर फोकस करा आणि मग बघा परिस्थिती हळूहळू कशी सुधारते. पॉइंट नंबर 6, स्मॉल डेली हॅबिट्स लावायच्या. जसं की रात्री झोपण्याआधी एखादी पॉझिटिव्ह गोष्ट आठवायची, जे आज दिवसभरामध्ये चांगलं काय-काय झालं. तसंच फोन फ्री 30 मिनिटं असली पाहिजे आपली. झोपायच्या आधी ॲटलीस्ट अर्धा ते 1 तास आपण स्क्रीन टाईम अव्हॉइड केला पाहिजे. आपण तो वेळ फॅमिलीसोबत दिला पाहिजे. तसंच स्वतःशी शांतपणे बोलायचं, स्वतःशी संवाद करायचा, की आज दिवसभर काय झालं, कोणकोणत्या चांगल्या गोष्टी झाल्या, कोणकोणते वाईट अनुभव आले, मग त्यातून आपण काय धडा घेतला आणि त्या गोष्टींना कसं आपण लेट गो करणार आहोत, यावर विचार करायचा. आणि दररोज एक गोष्ट सोडायची. एखादं एक्स्पेक्टेशन असेल, एखादा गिल्ट असेल, एखाद्यावरती राग असेल, एखाद्याने मन दुखवलेलं असेल, तर यापैकी एक-एक गोष्ट ही रोज सोडायची. आणि मग पाहायचं की कसं हलकं वाटतं. मला शेवटी एवढंच सांगायचं आहे, घर आवरणं सोपं असतं, पण मन आवरणं धैर्याचं काम असतं. तुम्ही कमजोर नाहीत, तुम्ही थकलेले आहात आणि थकलेल्या मनाला थोडंसं समज, थोडं प्रेम आणि थोडी विश्रांती लागते. आजपासून सुरुवात करा मन हलकं करण्याची. आणि जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला थोडीशी शांती देत असेल, तर कमेंट करा की मी स्वतःसाठी वेळ नक्की काढेल. आणि हा व्हिडिओ शेअर करा, कदाचित कोणाचं मन हलकं होईल. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.